संगमनेर नगरपालिकेच्या मालपाणी विद्यालयामध्ये शिकणारा आणि अखिल भारतीय विद्यार्थी सेनेचा संगमनेर शाखेचा अध्यक्ष निलेश आमरे यास क्राईम ब्रँचच्या अधिकाऱ्यांनी चौकशीच्या नावाखाली बोलवून मारहाण करण्याच्या विरोधात या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी येथील विद्यार्थ्यांनी केली आहे। दरम्यान पोलिसांना निवेदन देऊन या विद्यार्थ्यांनी आपलं आंदोलन मागे घेतलंय। संगमनेर नगरपालिकेच्या मालपाणी विद्यालयामध्ये शिक्षण घेत असलेल्या आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा संगमनेर शाखेचा अध्यक्ष असलेल्या निलेश आमरे या विद्यार्थ्यास क्राईम ब्रँचच्या अधिकाऱ्यांनी चौकशीच्या नावाखाली मारहाण केल्याच्या निषेधार्थ संगमनेर प्रांत अधिकारी कार्यालयावर विद्यार्थ्यांनी जोरदार निदर्शने केली आहे। याआधी कॉलेज ते प्रांत अधिकारी कार्यालय असा मोर्चाही या विद्यार्थ्यांनी काढला होता। यावेळी मारहाण करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी उपस्थित विद्यार्थ्यांनी केली आहे। दरम्यान प्रांत अधिकारी कार्यालयाचा परिसर या विद्यार्थ्यांच्या घोषणाबाजीने दणाणून गेला होता। संगमनेरचे प्रांत अधिकारी भागवत डोईफोडे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी अजय देवरे यांना निवेदन देऊन या विद्यार्थ्यांनी हे आंदोलन मागे घेतलंय। काल लेक्चर संपल्यानंतर आम्ही कॅन्टीनला बसलेलो होतो। त्यानंतर मला एक अननोन नंबरवरून कॉल आल्यानंतर असं सांगण्यात आलं की तुझं पार्सल आलेलं आहे ते नेण्यासाठी। मला वाटलं की हॉस्टेलच्या एखाद्या मुलाने माझ्या नावावर पार्सल पाठवलं असेल, म्हणून ते आणण्यासाठी मी गेटच्या बाहेर आलो। तर गेटच्या बाहेर आल्यानंतर कोणतीही पार्सलची गाडी त्या ठिकाणी उभी नव्हती। 4 माणसं येताना दिसली माझ्या दिशेने, त्यातल्या एकाच्या हातात फक्त कागद होता। त्यानंतर माझ्या लक्षात आलं की ही पार्सलची गाडी नाही आहे, दुसरंच काहीतरी आहे। परंतु ते मी काहीही करायच्यात त्यांनी मला ताब्यात घेतलं, बोलले की आम्ही पोलीस आहोत। माझा मोबाईल त्यांनी आल्याला जप्त केला। माझ्यासोबत जे 2 मुलं होते त्यांचाही मोबाईल जप्त केला आणि त्यांनाही कडक शब्दामध्ये अत्यंत वृत्तसंकलन विभाग C24 तास संगमनेर।